भाई हे निवती बिवती भाई आज काय नसतं भाई, मी एक्सपोज करतोय भाई आता. तर मित्रांनो आम्ही खूप चांगली बोटिंग केलेली, आम्हाला खूप मजा आली. कशी मजा आली? अरे तिकडे त्या म्हातारीच्या चूळचे काय मजा काय मजा आली भाई. कोसळत्या धारा, हे टोपी पडेल आजच्या गावात टोपी पडेल. थकलोय भाई आता, बस झालंय. मी याची लायकी 0 आहे भाई. ह्याला ना इकडचं काय माहिती नाही, हा मॅप वर पण काय बघत नाही काय नाही. मला फ्रंट सीट भेटलेली आहे भाई, फ्रंट सीट. पैसे जास्त झाले, पैसे जास्त, पैसे आहे ना भाई आपल्याकडे. तर मित्रांनो सुप्रभात. तर तुम्ही विचार करत असतील की मी कालचा व्लॉगमध्ये कुठे काय दाखवलं नाही जास्त, कारण काल प्रॉब्लेम असा झाला की काल आम्ही प्रॉपर्टी शोधता पागल झालो. आम्हाला प्रॉपर्टीज भेटत नव्हती. 9 वाजेपर्यंत आम्ही निवतीवरतीच होतो, आणि निवतीवरती म्हणजे बीचवरती नव्हतो गेलेलो, तिकडेच आम्ही आसपास प्रॉपर्टीज बघत होतो. तर आम्हाला काहीच नाही भेटलं होतं, सगळे फुल होते. आणि जे काय काय खाली होते म्हणजे अवेलेबल होते तिकडे 3000 काय 4000 काय. रूम्स पण एवढे खास नव्हते, एकदम डलडल होतं सर्व. आणि खूप त्रास झाला आम्हाला हॉटेल शोधता. मग शेवटी फायनली एक हॉटेल आम्हाला रात्री भेटला. मग आम्ही आलो, जेवलो आणि झोपून गेलो. मग आता आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आता आम्ही निघतो आहे आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तिकडे आज आम्ही निवती बीचला जाणार आहेत. अँड तिकडे बोटिंग पण करू आणि कायाकिंग वगैरे आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज पण करणार आहे, कारण माझा भाऊ नखरे करतो वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला. तर बघू आता काय होईल ते. स्टे ट्यून्ड. गाईज मी तुम्हाला एक रूम टूर पण दाखवतो. हा आहे टॉयलेट बाथरूम. ओके. अँड हा आपला रूमची एंट्री आहे, जिकडे की एक सुंदर एक बाल्कनी आहे तुम्हाला, जिकडे तुम्हाला एक चांगलं सी व्ह्यू सारखं म्हणू शकता तुम्ही. अँड इकडे मिरर आहे. अँड असा काय प्रकारचा रूम आपल्याला भेटणार आहे, जो की एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये होता. आम्ही रात्री 9ला चेक इन केलेलं आणि आता 11ला आम्ही चेकआउट करणार. तर आम्हाला 1500मध्ये भेटलेला रूम हा. खूप चांगलं सर्विस वगैरे पण आहे, जेवण पण भेटतं इकडे, काका मागवून देतात जेवण. तुम्हाला काकांचा नंबर हवा असेल मी इकडे मेन्शन पण करेल, नक्कीच व्हिजिट करा इकडे. मी सुधाकर रामचंद्र वाडकर. माझं स्वप्न विला हे रूम देण्यासाठी आहे. कस्टमरला आम्ही सेवा आमच्या पद्धतीने व्यवस्थित देत असतो. आमच्याकडं ग्रुपसाठी आणि रूम पाहिजे असल्या रूम मिळतात, एक्स्ट्रा गाद्या देऊ शकतो आम्ही. आणि फॅमिलीसाठी पण आम्ही रूम देतो. आणि रोड पार्किंग आहे, रोड टच आपलं रूम आहेत. आणि अवेलेबल सोय सगळं आमच्याकडे आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची, जेवणाची, चहाची, नाश्त्याची सोय आमच्याकडे व्यवस्थित होत असत्या. आता आम्ही आलेलो निवतीला, आता आम्ही नाश्ता करणार आहे, मग नंतर आम्ही बोटिंग करणार. फुल थकलोय आम्ही, ऊन पण खूप आहे. शिरीषने घातली, आम्ही अर्धा 1 तास लेट झालेलो आहे. चुती आम्ही बरोबर 8ला उठलो, तुम्हाला 9ला उठलो. नाही, विषय काय आलाय की इकडे हा झालं, बोटिंग संपली. हो बोटिंगच नाही, बोट माणसंच नाही भाई बोटिंगला. आणि आम्ही भेंचर अंडीचे 6000 देणार. भेंचर आमची लायकी आहे 6000 रुपये द्यायची भाई. हे निवती बिवती भाई आज काय नसतं भाई, मी एक्सपोज करतोय भाई. आता आम्ही घरी जातोय, आता थकलोय आम्ही भाई, माणसंच नाही बोटिंगला. मला काय बोटिंग नाही करायची, ह्याला लय चरबी आली इकडे, माणसं जमत नाही बोटिंगला. पण आता कोणी येतच नाही भाई. आणि आम्हाला काका म्हणतात की तुम्ही एक्स्ट्रा पैसे द्या. आम्ही कसे देणार? हा देणार ना भाई पैसे, हा कमवतो कशासाठी आहे. 200 रुपये आणि माझे 100 भाई. आता मी सांगतो ना, आता तुम्ही सगळेच आम्हाला पैसे पाठवा, मी स्कॅनर अटॅच करतो इकडे, ह्याचं तोंड बघून पाठवा, चेहऱ्याची स्ट्रीप. तर मित्रांनो आम्ही खूप चांगली बोटिंग केलेली, आम्हाला खूप मजा आली. कशी मजा आली? अरे तिकडे त्या म्हातारीच्या चूळचे काय मजा आली भाई. काहीच नाही दिसलं, कारण आम्ही गेलोच नाहीये भाई, कारण इकडे शेअरिंगला कोण माणसंच नाही. काका म्हणतात तुम्ही एक्स्ट्रा पैसे द्या. अरे एक्स्ट्रा पैसे द्या, येडे बिडेत काय? हा कशाला कमवतो, ह्यानी त्याला पाहिजे एक्स्ट्रा पैसे. नाही तेवढी पैसे नाही, सवली पाहिजे. काका 1700 बोलत होते रूमचे, तिथे आम्ही रूमचे 1500ला दिले. काकाला रडवलंय आम्ही अक्षरशः. आणि भाई 750 रुपये द्या एकाचे. अरे येड लागले का भाई. आता आम्ही चाललो, आता मग नंतर येऊ आम्ही संध्याकाळी. त्याच्या गावात एंट्री एक्झिट ही शॉर्टकट आहे. आता आम्ही इकडे आलोय कायाकिंग करायला, कारण निवतीच्या इकडे आम्हाला सीट भेटत नव्हती, तर आम्ही रिटर्न जाताना निवतीला परत जाऊ. कसं वाटतंय भाई?
कुठे आलं आपण? खवणे बीचला. सो आम्ही घरी जाताना निवतीला जाऊ आणि बोटिंग पण नक्कीच करणार भाई. जे आहे ते आजच करणार. लेट्स गो. हे बघा तर आपली फिल्डिंग सेट होणार आहे. कोसळत्या धारा. ए टोपी पडेल आजच्या गावात टोपी पडेल. व्हिडिओ काढ कोसळत्या धारा हैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा. होय, बाई शोध. आई जो. तर मित्रांनो आपल्याला कायाकिंग भेटलेली आहे. किती मजा येते बघा. एकदम भारी वाटतंय. आणि ही दांडका पण दिला आणि ही बोट बघा फुल चिलॅक्स आणि फुल मजानी लाईफ आहे भाई. आम्हाला फक्त 150 रुपये पर पर्सन, बाकीच्यांना 200 रुपये पर पर्सन. ते ट्रिक काय ते तुम्हाला सांगतो नंतर. ओळख आहे ना भाई आपली. सीन बघू शकता काही सीन बघू शकता तुम्ही. सीन बघा, व्ह्यू बघा. ड्रायव्हर चालव ना. काय भडव्या ड्रायव्हर. गाईस फुल मजानी जिंदगी आहे भाई. मारून ना फुल थकलेला आहे. फुल थकलोय भावा आपल्या आता आम्हाला मस्त जेवण हवंय आणि आपल्याला भेला 3 वाजता निघायचं इकडून. आपल्याला जायचंय निवतीला जाणार. आईच समजावी निवतीला जाणार म्हणजे जाणार भाई. किती पण झाला बोटीत आणि निवतीत बसणार. आता आपण परत कुठे आलो भाई? निवती बीचला. निवतीला परत आलं कारण आम्हाला पहिला हकलवलं गेलेलं. कारण इकडे कोण शेअरिंगलाच नव्हतं. आता 6 लोक आहेत. आपण 4 येऊ दे. आम्ही वैतागलो आता आयुष्याला. थकलोय भाई. तोंड बघायचं. थकलायस की नाही? थकलोय भाई. आता बस झालं आहे. एकदाची बोट म्हणा न्या मला. आणि आम्ही आता जातो घरी भाई. आता पोरं पण हसतायत. पोरं काय म्हणता भाऊ? नाव काय तुमचं? स्वप्नील. फेमस बाय इंस्टावरती तुम्ही. फायनली तुमच्या भावांना बोट भेटलेली आहे आणि आम्ही फुल प्रायव्हेट बोट केलेली आहे. पैसा आहे ना भाई. शिरीष आहे आपला. काय प्रायव्हेट भेट नाही केले. मी करून टाकतो सगळं. मी विचार नाही करत. आम्ही माणसं रडारडी करून गोळा केले भाई की चला नाहीतर पर पर्सन 1000 रुपये होते ते. नाही मी सगळं ह्याची लायकी 0 आहे भाई. ह्याला ना इकडचं काय माहिती नाही. हा मॅपवर पण काय बघत नाही काय नाही. लेट्स गो. फायनली बोट मिळालेली आहे. माणसं पण गोळा झाली आहेत. आता तुमचा भाऊ तयार आहे मजा करायला. फायनली आम्हाला आता बोट भेटलेली आहे आणि माझा भाऊ परत फुल पॅनिक झालाय. नाही पॅनिक नाही. काय होणार नाही ना? नाही काय होणार. काय नाही होणार. मी पॉझिटिव्ह राहायचो. आणि हा भाऊ एकदम मेन काम करतोय. बोट थांबवून ठेवली. अरे थांब भाई. हा मेन माणूस आहे. नाव काय भाऊ तुझं? स्वप्नील. स्वप्न चांगली बघा बाबा. बोट चालू झालेली आहे. आता शिरीष फुल घाबरलेला आहे. भेंडी आणि मी पण. कारण या बोटीत आम्ही पहिल्यांदा प्रवास करतो आणि आम्हाला फ्रंट सीट भेटलेली आहे भाई. फ्रंट सीट. पैसे जास्त भरले. पैसे जास्त. पैसा आहे ना भाई आपल्याकडे. ह्याच्याकडे जास्त. माझ्याकडे पण